नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ। तर आजचा व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे आमच्या घरी आजपासून लोकसत्ताचा पेपर चालू झालेला आहे। तर मला एक गोष्ट सांगायची आहे। एक 15 ते 20 दिवसापूर्वी एक दादा आले होते लोकसत्ताकडून। तर त्यांनी मला एक स्कीम, त्यांची जी ऑफर चालू होती ती सांगितली की 80 रुपयामध्ये आपल्याला म्हणजे महिन्याला 80 रुपये भरायचे आहेत आणि आपल्याला घरपोच मिळणार आहे पेपर। आणि तर हा जो पेपर आहे आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर तो 5 रुपयाला मिळतो, परंतु इथे आपल्याला तो 2.5 रुपयाला मिळणार आहे आणि तो देखील घरपोच मिळणार आहे। तर खूप चांगली स्कीम होती ती त्यांची, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की हा घेऊया म्हणून। 2 वर्षाची 200 रुपये फी, म्हणजे जे पेपर आणून टाकणार त्यांची फी आहे 2 वर्षाची। त्याच्यामध्ये आपल्याला एक जो पॅन असतो ना, फ्राय पॅन वगैरे, तो देखील गिफ्ट मिळणार आहे। तर तो फ्राय पॅन काही आमच्या घरी अजून आलेला नाहीये, परंतु हा जो पेपर आहे हा बरोबर 1 तारीखला आलेला आहे, 1 मार्चपासून, म्हणजे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे। तर मला इथे प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची आहे की आता आपली मुलं किंवा आपण सुद्धा पेपर वगैरे वाचत नाही, म्हणजे न्यूजपेपर जे असतात वृत्तपत्र ते वाचत नाही। तर म्हणजे जवळपास 15 वर्षापूर्वी मी मुंबईला आले आणि गावी असताना म्हणजे हायस्कूलमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये आम्ही जायचो तेव्हा पेपर वाचायची खूप सवय होती। म्हणजे सकाळी पेपर हा लागायचाच, म्हणजे वृत्तपत्र लागायचंच आम्हाला। म्हणजे दिवसभरात जर तुम्ही नाही वाचलात ते तर खूप असं म्हणजे काहीतरी शिकल्यासारखं वाटायचं। अगदी चहा नाश्ता नसला तरी चालेल, परंतु वृत्तपत्र वाचायला लागायचं। परंतु मुंबईला आल्यानंतर ती सवय अक्षरशः मोडून गेली। म्हणजे कधीतरी जेव्हा आपल्याला घरात रद्दी नसते, काही पेपर हवे असतात, तेव्हाच पेपर विकत घेतला जातो किंवा रविवारच्या वेळी वगैरे असं विकत घेतला जातो। परंतु आता मी हा पेपर चालू केला, जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की तुमच्याकडे हा पेपर वगैरे येईल म्हणजे दर दिवशी, तेव्हा मी सुरुवातीला त्यांना नकोच म्हणाले, कारण मी त्यांना असं सहज बोलून गेले की आजकाल सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी समजतात, लगेचच लाईव्ह असतात, तर नको आहे आम्हाला। परंतु त्याच्यानंतर मी असं थोडासा विचार केला मनामध्ये की खरंच आपण वाचतो का सोशल मीडियावर, म्हणजे ज्या बातम्या असतात त्या बघतो का आपण? फक्त रील्स किंवा व्हिडिओज अशाच गोष्टी बघतो, परंतु ह्या ज्या बातम्या असतात त्या आपल्याला समजत नाहीत। तर त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की हा पेपर आपल्या घरी मागवायचा। तर मला सांगायचं की मी पुढच्या म्हणजे लोकसत्ताची ॲड वगैरे करत नाही, कुठचंही वृत्तपत्र, मराठी वृत्तपत्र तुम्ही विकत घ्या। जर मी स्पेशली मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ बनवते, कारण आजकाल आपल्या घरामध्ये मराठी भाषा बोलली जाते, त्याच्यामुळे आपल्या मुलांना कळते। म्हणजे आपली जी पिढी आहे त्यांना मराठी खूप चांगलं लिहिता वाचता येतं, बोलता येतं, परंतु ह्याच्यानंतरची जी पिढी आहे त्यांना मराठी फक्त बोलताच येणार आहे, त्यांना लिहिता वाचता येणार नाही आहे। कारण मी अशी बरीच मुलं बघितलेली आहेत आजूबाजूला, जी मुलं 3री 4थीमध्ये आहेत, परंतु त्यांना मराठीचं काहीच ज्ञान नाही आहे। तर असे जे वृत्तपत्र जर आपण घरी आणले, याच्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला पाहिजे। असे जे वृत्तपत्र आपण घरी आणले तर आपल्यासुद्धा डोळ्याखालून जाणार, कारण अशा वृत्तपत्रांमध्ये फक्त बातम्याच नसतात, तर त्याच्या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान असतं, शब्दकोडी असतात, चांगल्या चांगल्या लेखकांचे लेख असतात, संपादक असतात त्यांचे लेख असतात, म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये भरपूर अशी भर पडते या वृत्तपत्रांच्या सहाय्याने। आणि परवाच मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर आणि आज त्याच्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये हा पेपर आमच्या घरी चालू झालेला आहे। तर मला खूप छान वाटतंय की आजपासून आम्ही एक पालक म्हणून किंवा एक मराठी माणूस म्हणून कुठेतरी पुढाकार घेतोय। आपण फक्त प्रत्येक वेळी बोलतो की हा मराठी भाषा जपली पाहिजे, मराठी संस्कृती जपली पाहिजे, मराठी अस्मिता जपली पाहिजे, परंतु या सगळ्याची सुरुवात स्वतःपासूनच करायची असते आणि आज ती सुरुवात आम्ही करतोय। तर तुम्ही देखील मराठी असाल, मराठी भाषा तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्या घरामध्ये मराठी वृत्तपत्र आणा, वाचा। तुमच्या मुलांना देखील याचा खूप फायदा होईल, कारण आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, परंतु मराठी भाषा ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे। कारण मग 4 चौघात गेल्यावर असं जर मराठी लिहिता वाचता आलं नाही, बोलतात तर सर्वांनाच येतं कारण घरामध्ये आपण बोलतो, परंतु ते लिहिता वाचता आलं नाही तर आपला त्याच्यामध्ये आई वडिलांचा अपमान झाल्यासारखं असतं। म्हणून तुम्ही नक्की वृत्तपत्र, मराठी जी पुस्तकं आहेत ती आणा, तुमच्या घरी वाचा आणि आपली जी मराठी भाषा आहे ती पुढे न्यायचा आपण प्रयत्न करूया। तर एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं। आणि